नमस्कार, मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण खूप छान असा राजमा मसाला बनवणार आहोत. आता इथे राजमा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. तुमच्याकडे वेळ जर कमी असेल तर तुम्ही कोमट पाणी करायचं आहे आणि 5 तासामध्ये राजमा भिजून जातो. नाही तर आपल्याला 7 ते 8 तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. आता इथे राजमा मी स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेते. आता इथे कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा राजमा घालायचा आहे. थोडंसं 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे चव छान लागते. आणि आपण आता इथे कुकरचं झाकण लावून अगदी मंद गॅसवर 2-3 शिट्ट्या करून घेऊ. आता तुमचा राजमा थोडा कच्चा जर असला, शिजला नाही तर तुम्ही परत कुकरची शिट्टी करून घ्यायची. चला आता मी इथे कुकर लावून देते. आता याच्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. आता दुसऱ्या साईडला गॅसवरती मी लोखंडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल घालून घेते. नंतर आपल्याला इथे आता माझ्याकडे ह्या 2 अख्ख्या लाल मिरच्या घातलेल्या होत्या, त्या जास्त नाही घालायच्या, 2च घातलेल्या आहे. आता इथे थोड्याशा आपण ते तेलावर फ्राय करून घेऊ. चव पण छान येते आणि भाजीला थोडासा रंग पण येतो. आता इथे मी छोट्या आकाराचे 2-3 कांदे उभे चिरून घेतलेले, ते पण घातलेले आहे. आपल्याला कांदा थोडासा तेलावर फ्राय करायचा आहे. काही जास्त मसाल्याची पण गरज नसते. आणि आता इथे बघा दुसऱ्या साईडला कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे आपल्या. लक्ष पण ठेवायचं किती झाल्या त्या. आता इथे बघा कांदा थोडासा तेलावर फ्राय झालेला आहे. आता याच्यावरती बघा 1 टोमॅटो स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे, तो पण घातलेला आहे. टोमॅटो पण असा कांद्यावर परतून घ्यायचा आहे आपल्याला, छान चव लागते. आता इथे बघा कांदा टोमॅटो परतलेला आहे. थोडंसं आलं घालायचं आहे आणि थोडासा लसूण घालायचं आहे. आता इथे मी गॅस बंद करते आणि आपल्याला आता हा मसाला थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे पेस्ट अशी. आणि पाण्याचा वापर नाही करायचा, कारण का इथे टोमॅटो आपला त्याला पाणी असतंच, तुम्हाला माहीतच आहे, त्याच्यामुळे पाण्याची काही गरज पडत नाही. आता इथे बघा कुकरमध्ये राजमा आपण उकडून घेतलेला आहे, तो दुसऱ्या भांड्यामध्ये मी ओतून घेतलेला आहे. कुकरमध्येच मी बनवणार आहे. तेल घालून घेतलेलं इथे. आता तेलामध्ये काही खडे मसाले घालायचे आपल्याला. हे बघा चक्रफूल घेतलेलं आहे, दालचिनी, मोठी वेलची आणि 2 लवंग घेतलेले आहे आणि तमालपत्र. आता तुमच्याकडे याच्यातले 1-2 वस्तू नसेल तर नाही घातली तरी चालेल. जो मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक केला होता, पेस्ट बनवली ती, तो तेलावर घातलेला आहे. आणि हे बघा कांदा टोमॅटोला पाणी असतं, त्याच्यामुळे पाण्याची आपल्याला गरज पडत नाही. छान पेस्ट होते तयार इथे. आणि बारीक पेस्ट बनवायची आपल्याला, म्हणजे ग्रेव्हीला छान अशी घट्टसरपणा येतो. म्हणजे हे बघा 1-2 मिनटं आपण तेलावर छान परतून घेऊ. आता याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊ, धना पावडर घालू, जिरा पावडर घालू, लाल तिखट घालायचे. आता तुमच्याकडे घरामध्ये छोले मसाला असेल तर तुम्ही तो घातला तरी चालेल, किंवा किचन किंग मसाला असेल तो घातला तरी पण चालेल. आता मसाले छान तेलावरती आपण परतून घेऊ. गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचा आहे, मीडियम गॅसवरच आपल्याला करायचं आहे. हे मसाले तळून घ्यायचे. आता याच्यामध्ये बघा थोडंसं आहे ना, मी हे मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला होता, ते मी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे पाणी घालून. आता इथे बघा जेव्हा हॉटेलमध्ये ह्या अशा भाज्या होतात ना, त्यावेळेस ना हॉटेलवाले काय करतात, थोडीशी याच्यामध्ये कसुरी मेथी घालतात. आता इथे बघा मी थोडीशी हातावर अशी क्रश करून घेतलेली आहे आणि ती घातलेली वरून. आणि आपल्याला आता लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे त्याचा सुगंध खूप छान येतो. इथे बघा 1 मिनिट असं मी ठेवलं तर झाकण काढून बघू आपण, आणि बघू शकता सुगंध पण खूप छान येतो आणि भाजीला पण छान असा कलर पण येतो आणि तेल पण सुटतं भाजीला, बघू शकता इथे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, जो आपण राजमा शिजवून ठेवला तर बाजूला मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला होता, तो पाण्यासहित मी याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि हे राजमा मसाला किंवा राजमा भाजी काही पण म्हणू शकता, ती जास्त आहे ना पातळ नसते, थोडीशी याची ग्रेव्ही घट्टसरच असते, तेव्हा छान लागते. मीठ पण घालून घेतलेलं आहे चवीनुसार. आपण पहिले पण थोडंसं चिमूटभर शिजताना मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळं मीठ थोडं बेतानीच घालायचं. बघू शकता मी आता इथे पाणी घालणार नाही, ह्याच पद्धतीने ठेवणार आहे. आता ही भाजी ना, हा राजमा मसाला पुरीसोबत, भाकरीसोबत
खूप छान लागतो. आता बघा शिजला का नाही ते पण तुम्हाला दाखवते. या पद्धतीनेच आपल्याला शिजवायचं आहे, म्हणजे राजमा छान लागतो. बघू शकता खूप छान इथे शिजलेलं आहे, असा मऊ झालेला आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला शिजवायचा कुकरमध्ये. अगदी 5 मिनटं आपण कमी गॅसवरच छान असं होऊ देऊ. आता याच्यावरती आपल्याला वरून फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. खूप छान झालेला आहे राजमा आणि भातावर पण खूप छान लागतो. करून बघा तुम्ही पण ह्या पद्धतीने. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद. चला भेटूया आता पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे